यशोमतीताई, तुम्ही काँग्रेसवर बोला इतकी काळजी भारतीय जनता पार्टीची करू नका. काँग्रेस नेत्यांना मोठं केलं असतं तर पराभव झाला नसता, अशी टीका नवनीत राणांनी यशोमती ठाकूर यांच्यावर केली आहे. अवस्था तर रवी राणांनी गेम केलेला आहे त्यांचा. युवा स्वाभिमाननी व्यवस्थित शिस्तीत भाजपाचा गेम केलेला आम्हाला दिसतोय. भाजपला कुबड्यांची गरज पडणार आहे. भाजप त्यांच्यासमोर लाचार होणार आहे आणि इथं लंगडं सरकार बसताना आम्हाला दिसतंय. मला एक कळत नाही, त्यांच्याकडे एवढे पैसे, एवढा धन संपत्ती, एवढा सगळा गोंधळ, 19 सभा आमच्या पालकमंत्र्यांच्या, अमरावतीच्या जनतेने त्यांना कौल दिला नाही. भाजपच्या विरुद्ध या ठिकाणी कौल आलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. मला असं वाटते, ताई तुम्ही काँग्रेसवर बोला, ताई दिवसावर बोला, तुम्ही माझी नणंदबाई आहे. एवढी काळजी तुम्ही भारतीय जनता पार्टीची करू नका. मला माहित आहे तुम्ही कशा भारतीय जनता पार्टी सोबत बसता, काय काय करता. तर माझ्या नणंदबाईला एवढीच सल्ला देईन, तुम्ही खूप मोठे नेते आहे, पण लहान कार्यकर्त्यांची कधी कधी ऐकली पाहिजे. तुम्ही जास्त तुमचं केलं, काँग्रेसचे नेत्यांना कार्यकर्त्यांना जर मोठा केलं असतं तर तुम्ही आज पराभूत झाले नसते. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सेना युती एकत्र लढण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतही अजित पवार भाजप विरोधात लढण्याची शक्यता वर्तवली जाते. या क्षणाची महत्त्वाची बातमी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली आहे. पुणे जिल्हा परिषद निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रित लढण्याची शक्यता असून याबाबत जागा वाटपाच्या निकषावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. बैठकीला केंद्रीय मंत्री आणि जिल्ह्याचे भाजप निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे, राजेश पांडे आणि आमदार राहुल कुल यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली. महायुतीमध्ये सत्ता स्थापनेसाठी अजितदादांची राष्ट्रवादी सहभागी होणार नाही. भाजपसोबत राणा किंवा त्यांचा पक्ष असेल तर आम्ही सत्तेत सहभागी होणार, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार संजय खोडके यांनी दिली आहे. वरिष्ठांचे पार्टी ऑफिसमधून फोन आले होते पक्षाच्या नेत्यांचे, आणि त्यांनी सांगितलं की आपण कोणाशीही पुढच्या अमरावतीच्या कॉर्पोरेशनच्या संदर्भात आमच्याशी चर्चा केल्याशिवाय चर्चा करू नये आणि वरिष्ठ त्या संदर्भातला निर्णय घेतील एवढं निश्चित आहे. परंतु आज आमची भूमिका तीच आहे, पूर्वी जी भूमिका होती तीच, की BJP सोबत जर राणा किंवा त्यांचा पक्ष असेल तर आम्ही त्या सत्तेमध्ये सहभागी होणार नाही. ही भूमिका माझी लोकल लेवलवरची आज पण तीच भूमिका आहे. देवाभाऊ हा ब्रँड महाराष्ट्रात सर्वांना माहीत झालाय. भाजपचे नेते परिणय फुकेंनी हे वक्तव्य केले. महाराष्ट्रात विकासाचा खरा धुरंधर कोण आहे हे सर्वांना समजलंय, तर तोंडाच्या वाफा काढणारे रहमान डकेत कोण हे देखील स्पष्ट झालंय, असं देखील फुके म्हणतात. कालचा जो निकाल आहे तो या गोष्टीला शिक्कामोर्तब झाला की महाराष्ट्रात आता एकच ब्रँड आहे, तो ब्रँड देवाभाऊ आहे. आणि काल ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला साथ दिला, महायुतीला साथ दिला, मला असं वाटतं आता कोणतेही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.